समृद्धी मार्गावरील पाण्यामुळे शेती गेली खरडून, पंचनामे करून नुकसान भरपाई सोबतच पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. रवींद्र सुरुशे, मेहकर प्रतिनिधी. मंगळवारी रात्रीच्या मुसळधार पावसाने समृद्धी महामार्गावरून आलेल्या सांडपाण्यामुळे मेहकर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पाणी इतक्या वेगाने शेतात घुसले की पिकांसोबतच जमिनी सुद्धा खरडून गेल्या. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जोरदार मागणी केली आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि समृद्धी प्रशासनाने पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. 22 जुलैच्या रात्री डोणगाव व गोहगाव परिसरात प्रचंड पाऊस झाला. समृद्धी महामार्गावर पडलेले पाणी चॅनल नंबर 260 ते 261 दरम्यान नाल्याद्वारे खाली सोडण्यात आले. मात्र या नाल्यांचं नियोजन अपुरं ठरलं. पाण्याचा जोर एवढा होता की समृद्धीच्या कुंपणासाठी लावलेले सिमेंटचे पट्टे तुटून गेले आणि संपूर्ण पाणी शेतात या पाण्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. पण अनेक ठिकाणी शेतजमिनींचं स्वरूपच बदललं आहे. गोहगाव रोड, लोणी गवडी रोड अशा अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे की पंचनामे करा, भरपाई द्या आणि समृद्धीवरून शेतात येणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा. तहसीन खान, जुनलकर, नैनेन मुलाजी, हुसेन गवडी, विठ्ठल आमले, सौरव आखाडे, रवी पांडव या सर्व शेतकऱ्यांनी एकमुखी तक्रार केली आहे. समृद्धी प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारावं लागेल. या प्रकरणाची तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा संताप उफाळून येणार हे निश्चितच. माझ्या शेतात समृद्धीचं पाणी घुसल्यामुळं माझ्या शेताचं भरपूर नुकसान झालेलं आहे. तरी समृद्धीवाल्यानं माझ्या नुकसानाची पाहणी करून त्याचा पाण्याचा विल्हेवाट लावावा ही त्याला नम्र विनंती आहे. आणि तसंच आम्हाला जे नुकसान भरपाईचं त्यांनी ताबडतोब सर्व कास्तकारासाठी द्यायला पाहिजे ही विनंती.